17 जुलै रोजी भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे। यंदा या निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या दिग्गजांमध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे। यापैकी एक म्हणजे द्रौपदी मुर्मू। आज त्यांची ओळख करून घेऊया। द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिसाच्या 20 जून 1958 रोजी त्यांचा जन्म झाला। त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली। 2015 मध्ये त्यांनी झारखंड राज्याच्या प्रथम महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली। द्रौपदी मुर्मू यांचा विशेष उल्लेख यासाठी करावासा वाटतो कारण त्यांनी आदिवासी समाजात जन्म घेतला। संघर्ष करत त्यांनी प्रत्येक परिस्थितीला मात दिली। आज त्यांनी एक महिला म्हणून सगळ्यांसमोरच एक आदर्श उभा केलाय। येत्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। मुंबईतल्या KC कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सर्व्हिस स्कीमच्या माध्यमातून एक नवीनच उपक्रम राबवलाय। त्यांनी पालघर जिल्ह्यात 107 शौचालय बांधून दिले आहेत। करवाळे या गावातल्या सोयी सुविधा लक्षात घेता KC कॉलेजने या गावाला 2005 साली दत्तक घेतलं होतं। या गावात 350हून अधिक घरं आहेत। 2015 मध्ये NSS चे प्रमुख डॉक्टर सतीश कुलते यांनी 300 विद्यार्थ्यांची एक टीम बनवली। सुट्टीच्या दिवसात हे विद्यार्थी स्वतः जाऊन तिथे काम करत असत। त्यांच्या या कामाचं सगळीकडूनच कौतुक होताना दिसतंय। गुटखा खाण्याची सवय उत्तर प्रदेशातील एका तरुणाच्या चांगलीच अंगलट आली आहे। मंडपात प्रवेश करतानाच वधूने आपल्या होणाऱ्या पतीला गुटखा खाताना रंगेहात पकडलं। त्यानंतर तातडीनं तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला वधूचे मित्रमंडळ आणि नातेवाईकांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाच्याही विनंतीला मान न देता वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली। गुटख्याचं व्यसन असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी मी लग्न करणार नाही, असा तिने कौतुकास्पद निर्णय घेतलाय।